स्ट्राइक फलंदाज जय हनुमान चांदे संघाकडनं गौरव आणि हेमंत. यापुढील सामना होईल गावदेवी स्पोर्ट्स बेलपाडा वर्सेस धर्मवीर कुकांबे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज बाळू. गोलबन बी संघासाठी स्ट्राईकला फलंदाज गौरव. बाळूंचा पहिला चेंडू असेल गौरवसाठी. यावेळेस मात्र पायच्या स्वरूपात रन खातं ओपन होत आहे. लेफ्ट हँड फलंदाज हेमंत. हेमंत आणि गौरव लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला भेटलंय ते जय हनुमान चांदे संघासाठी. पुढील चेंडू असेल हेमंतसाठी. यावेळी शपल हवेत चेंडू होता. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल काही टिपता आला नाहीये. दरम्यान फलंदाज मात्र चित्तेच्या वेगाने ते 2 धावा पूर्ण करतायत. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा हेमंतसाठी बाळू यांचा. यावेळेस कोणती धाव नाही ते. धाव संख्या स्थिर 3 धावा. फुलटॉस चेंडू प्रोटेक्शन अवेलेबल नाही. चेंडू जातो 1 बाउंड चौकार. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला भेटला हेमंतच्या माध्यमातून. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा बाळ्यांचा हेमंतसाठी. यावेळेस इनसाइड आउट शॉट. प्रोटेक्शन अवेलेबल नाही आहे. 4 धावा. फटका दर्जेदार जाईल चौकार. धाव संख्या देते 11 धावा. पॉवर प्लेचं षटक इथे चालू आहे. सो फार सो गुड चांदी संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा शफल होण्याचा प्रयत्न. त्यावेळेस मात्र नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. धाव संख्या होते ते 11. चांगलं षटक पाहायला भेटतंय. चांदी संघासाठी जवळजवळ 11 धावा इथे जमावल्यात. पॉवर प्ले मध्ये 11 धावा म्हणजे चांगले गोलंदाज सुद्धा पाहायला भेटले बाळू यांच्याकडनं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हातातील गोलंदाज राजेश. स्ट्राइक एंडला आहेत फलंदाज गौरव. जय हनुमान चांदी संघासाठी. यावेळेस हवेत चेंडू खेळलाय. जेल बाद होतोय फलंदाज गौरव.
औरची जागा घेत कौरवची जागा घेतील नवीन फलंदाज अक्षय. स्ट्राईक एंडला सज्ज आहेत फलंदाज हेमंत. लेफ्ट हँड फलंदाज. अवेस निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट. वन बाउंड चौकार. धावसंख्या 4 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 15. यावेळेस मात्र दिशांत चेंडू पंच घोषित करतात. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दिशांत चेंडू बॅक टू बॅक. 2 दिशांत चेंडू पाहायला भेटले. गोलंदाज अजयच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 17 धावा. आहे फलंदाज हेमंत साठी. यावेळेस हवे चेंडू. यावेळेस झेल पकडलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सतरा धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव संख्या झाली ती 17 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज मनोज. नवीन फलंदाज जे हनुमान संघ कर्टनला फलंदाज सज्ज आहेत अक्षय. षटकातला पहिला चेंडू असेल मनोजचा. राऊंड द विकेट अटॅक करत आहेत. यावेळेस मात्र सन्मान देताना फलंदाज. कोणताही माणूस दाखवला नाही येथे. धाव संख्या स्थिर 17 धावा. पुढील चेंडू असेल मनोजचा. यावेळेस जोरदार पार पाहायला भेटतोय. चेंडू रडार मध्ये होता. भिरकावून दिला 6 धावांसाठी. फटका दर्जेदार जाहीर षटकार.
जोरदार प्रहार, बॅक टू बॅक दोन बिग ब्लास्ट. वॉट अ हार्ड हिटिंग बाय अक्षय. धावसंख्या 6 ने भरवते. धावसंख्या देते 29, 29 धावा. बॅक टू बॅक दोन बिग ब्लास्ट पाहायला भेटला अक्षयच्या माध्यमातनं. तर मात्र धावगतीमध्ये काहीच ते वाढ होते. धावांची गती वाढताना दोन बिग ब्लास्ट च्या मदतीने ते धावसंख्या देते 29, 29 धावा. दरम्यान राजेशांचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र जवळजवळ वाईड यॉर्कर चेंडू होता. एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. धावसंख्या देखणे भरवे. धावसंख्या देते 30 धावा. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र मध्ये चेंडू होता. तर मी आता गुड रन बिटवीन द विकेट पाहायला भेटलंय. धावसंख्या देखणे भरवते. धावसंख्या होते 31, 31 धावा. पुढील चेंडू असेल मनोजचा पुन्हा एकदा अक्षयसाठी. यावेळेस जोरदार प्रहार आहे. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल काय टिपता आले नाहीये. दरम्यान चांगलाच फिल्डिंग बॅकअप पाहायला भेटतंय. धावसंख्येत मात्र 2 ने भर होईल. धावसंख्या होती 33 धावा. षटक संपतंय. बॉल हालू नये कमी झालं. अकरा पूर्णांक 0-0 स्ट्राईक रेट नाही. ते धावा जमवताना फलंदाज जय हनुमान चांदे संघासाठी. ते षटकातला हा पुढील चेंडू असेल. चौथा षटका हातात नाही ते राजेश. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहेत योगेश. यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय. झेल घेण्याच्या प्रयत्नात सुंदरसा झेल टिपतायत बाळू. लॉंग ऑनच्या क्षेत्रात
झटका बसतो येते चांदे संघाला. योगेशांची जागा घेतील नवीन फलंदाज संकेत. राजेशांचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. धाव संख्या होते ती 34 धावा. पुढील चेंडू असेल राजेशचा. यावेळेस मात्र ऑफ स्पिन पाहायला भेटलंय. चौतीस धावा. धाव संख्या देते 41 धावा. नवीन फलंदाज कोण? शैलेश का? शैलेश गोलंदाज. फलंदाज कोण आहे तिकडे? फलंदाज कोण आहे रे? संकेत. संकेत नाही. संकेत आणि संकेत आणि गणेश. स्ट्राईकला आहेत फलंदाज संकेत. धाव संख्या देते 42. शैलेशचा पुढील चेंडू असेल. संकेतसाठी. यावेळेस मात्र टॉपेज. चेंडू डिक्लेअर झोनकडे एक धाव मिळते. धाव संख्या होती ती 43 धावा. शेवटचं षटक हाताना गोलंदाज शैलेश. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट पाहायला भेटतोय. दरम्यान फलंदाज मात्र इथे रिस्की धाव कम्प्लीट करतायत.
2 धावा मिळत आहेत. या 2 धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 45 धावा. पुढील चेंडू असेल शैलेशचा. संकेतसाठी जोरदार प्रहार पाहायला भेटतोय आणि तेवढं चालचं क्षेत्ररक्षण निश्चितच. धावसंख्या होते ती 47 धावा. ते षटक संपतंय. धावसंख्या होती 48. 49 धावांचं टार्गेट असेल. धर्मवीर कुकांबे संघाचा संघनायक. दरम्यान 49 धावांचं टार्गेट असेल. बॅट्समॅन तो शैलेश आहे. शैलेश आणि बाळू.
ये ना इकडे का मी दोन्ही दोन्ही सांभाळू काय. स्ट्राईक गोलंदाज अक्षय. जय हनुमान कुकांबे संघासाठी, सॉरी चांदी संघासाठी. यावेळेस मात्र टॉप पेज अकाउंट ओपन होतं एका धावेने. पुढे चेंडू असेल अक्षयचा. यावेळेस मात्र बाळूसाठी. शॉर्ट पिच तिथे चेंडू होता. फलंदाज मात्र तयार नव्हते या चेंडूसाठी. परिणामतः इथे निर्धावसा चेंडू पाहायला भेटलाय. यावेळेस मात्र पंच इथे दिशा चेंडू घोषित करतायत. डाव्याष्टीच्या बाहेर पिच झालेला हा चेंडू निश्चितच वाईड. कुकांबे आपली व्यान आहे ती जरा हलवायची आहे, ते व्यत्यय येतोय. कृपया आपल्याला विनंती असेल फिरून लावायच्या आहेत, समोरून लावू नये. यावेळेस मात्र झेल होता परंतु झेल ड्राफ्ट. धाव संख्या होती ती 3 धावा. पुढे चेंडू अक्षयचा शैलेसाठी. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज बीट होता इथे. धावसंख्येत कोणताही फेरबदल नाहीये. यावेळेस प्रहार चांगला आहे. प्रोटेक्शन आहे परंतु प्रोटेक्शनच्या डोक्यावरनं 6 धावा. बिग ब्लास्ट पाहायला भेटलाय शैलेशच्या माध्यमातून. या 6 धावने धावसंख्या होते ती 9 धावा. पुढील चेंडू असेल अक्षयचा शैलेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार होता परंतु डिक्लेअर झोन कडे जातोय. पंच इथे एक धाव घोषित करताय. षटक संपते. धाव संख्या होते 10 धावा आणि रिक्वायर्ड रन रेटला इथे डोसने घालतायत फलंदाज. धाव संख्या झाली ती 10 धावा. 49 धावांचा पाठलाग करताना इथे चांगलीशी सुरुवात पाहायला भेटले. गोलबन बी संघासाठी सलामीचे फलंदाज शैलेश आणि बाळू. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज चांदे संघाकडनं गौरव.
यावेळेस मात्र नो करेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. वाईड यॉर्कर गौरवच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 10. जोरदार प्रहार. व्हॉट अटेम्प्ट. काय प्रात्यक्षिक दाखवलंय ते. परंतु 6 धावा इथे. आणि इथे प्रेक्षक वर्ग हे चांदेर संघाचे आहेत आणि इथे चांगला खेळ दाखवलाय. स्पिरिट ऑफ क्रिकेट दाखवले ते चांदेगावच्या ग्रामस्थांनी ते षटकार घोषित केलेला आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. धाव संख्या होती ती 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका येते. लॉंग ऑफच्या क्षेत्रात प्रोटेक्शन आहे परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीत. धाव संख्येत 1 ने भर होते. धाव संख्या होते ते 19. पुढील चेंडू असेल गौरवचा. यावेळेस फलंदाजी मार्ग सजवताना फलंदाज बाळू. यावेळेस प्रहार. उत्तम असा फटका पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आहे. व्हॉट अ गुड हिट. फटका दर्जेदार जाईल षटकार. धाव संख्या होती ती 25. व्हॉट अ हिटिंग. यावेळेस मात्र लाऊड अपील. 5 इथे घोषित करतायत. एजंट टेकन. झटका बसतो इथे कोलबन बी संघाला आणि कॅप्टन पारिक खेळून मध्ये ते परतताना फलंदाज बाळू. धावसंख्येत कोणती फेरबदल नाही. धावसंख्या स्थिर 25 धावा. अजूनही इथे 18 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल. यावेळेस बाळू यांची जागा भरून करतील नवीन फलंदाज मंदार. स्ट्राईक गोलंदाज पुन्हा एकदा जय बजरंग संघासाठी जय हनुमान संघासाठी अक्षय. यावेळेस मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू होत आहे ते केवळ 1 धाव कंप्लीट करतायत. यावेळेस स्ट्राईक एंडला सज्ज आहेत फलंदाज मंदार. धाव संख्या होती 26. एक काटेकी टक्कर पाहायला भेटले इथे. जय हनुमान चांदे वर्सेस गोलबन बी.
यावेळेस पुन्हा एकदा एज, फलंदाज बाद होतोय मंदार. सांभाळा ना रे. बॅटू लक्ष नाही. यावेळेस मंदार मात्र बाद. मंदारची जागा भरून काढतील मनोज, अक्षय. धावसंख्येसाठी 26 धावा. यावेळेस फलंदाजी मार्कवर सज्ज होताना फलंदाज अक्षय. पुढील चेंडू असेल अक्षय, अक्षय टू अक्षय. यावेळेस दिशांन चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्येत मात्र भर धावसंख्या होते ती 27 धावा. यावेळेस जवळजवळ वाईड यॉर्कर पाहिला. बघूया किती धाव जमवतात फलंदाज. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि दुहेरी धाव इथे कंप्लीट करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या होते ते 29. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा अक्षयचा, अक्षयसाठी. यावेळेस मात्र दिशांन चेंडू पाहायला भेटतोय. डाव्या स्टिचच्या बाहेर फिरला चेंडू, पंचांचा इशारा येतोय. दिशांन धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ते 30 धावा. यावेळेस मात्र कमबॅक पाहायला भेटतं अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 30. अजून इथे 14 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज असेल विजयासाठी कोलबन बी संघाला. यावेळेस मात्र पुढचा चेंडू, चेंडू हवेत घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, झेल काय टिपता आला नाही इथे. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र समीकरण 13 चेंडू 17 धावा. अक्षांचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र खेळून काढला चेंडू डाऊन द ग्राउंड. बघूया किती धाव जमवतात आणि एका धावेचे समाधानी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होते ती 33 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आलेलं आहे. जवळजवळ 8.00च्या स्ट्राईक रेटने धावा जमवायच्या आहेत. बारा चेंडू 16 धावा.
ग्रुप मधला पहिला वेळा सामना खेळताना इथे गोलबंद बी तसेच जय हनुमान चांदे वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हाताळताना गोलंदाज सागर सॉरी चौथं षटक हाताळताना सागरचा पहिला चेंडू असेल अक्षयसाठी यावेळेस मात्र घेऊन काढलाय चेंडू बघूया किती धावा जमवतात मिस फील्ड दरम्यानचा फलंदाज मात्र इथे फायदा उचलतायत 2 धावा कंप्लीट करतायत सागर यांचा पुढील चेंडू अक्षयसाठी यावेळेस मात्र स्विंग अँड मिस धाव संख्येत कोणताही फेरबदल नाहीये धाव संख्या होती ती 35 धावा यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ऑर्डर लेंथ लाईन अँड लेंथ पाहायला भेटले तर गोलंदाज सागरच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव 9 चेंडू 14 धावा अजून इथे यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्विंग अँड मिस आणि निर्णायक असं षटक हाताळताना गोलंदाज सागर आपल्या संघासाठी बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सागरचा अक्षयसाठी यावेळेस मात्र वाईड यॉर्कर होत आहे बघूया किती धाव जमत आहेत फलंदाज आणि एका धावे समाधानी फलंदाज धाव संख्येत भर होईल धाव संख्या होते ती 36 धावा तर मात्र समीकरण ते 60 चेंडू 13 धावा यावेळेस फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत फलंदाज शैलेश मोठ्या फटक्याची गरज असेल इथे यावेळेस मात्र लावून दी कार्पेट शॉट पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षण चांगलं होते दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत धाव संख्येत भर होईल धाव संख्या होते ती 38 6 चेंडू 11 धावा भेटलाय सागरच्या माध्यमातून केवळ 5 धावा देण्यात यशस्वी निर्णायक षटक पाहायला भेटेल की काय सहा चेंडू 11 धावांची गरज असेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज उल्हास जर 6 चेंडू मध्ये 11 धावा जर रोखल्या तर मात्र चांदे संघासाठी उल्हास यांची कामगिरी उल्हास मत होऊ शकते 6 चेंडू 11 धावा फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत फलंदाज अक्षय और 2 विकेट अटॅक करत आहेत उल्हास षटकातला पहिला चेंडू असेल पुलटा चेंडू जोरदार प्रहार 6 धावा और बिग हिट
फटका दर्जेदार चाइल्ड षटकार. काय फटका पाहायला भेटलाय अक्षयच्या माध्यमातून. फुल्लर चेंडू टाळून दिलाय 6 धावेसाठी. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 44. यावेळेस मात्र बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 45. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. चार चेंडू आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 4 धावा हा अनिवार्य ते बनवायच्याच आहेत विजयासाठी गोलबन बी संघाला. यावेळेस मात्र दिशांन चेंडू घोषित करतात पंच. उजव्या बाहेर चेंडू. तर मात्र समीकरते 4 चेंडू 3 धावा. यावेळेस लाऊड अपील स्विंग अँड मिस. तीन चेंडू 3 धावा. पुढील चेंडू असेल उल्हासचा. यावेळेस हवेत चेंडू घेऊन काढलाय झेल घेण्याच्या प्रयत्नात आणि झेल ड्रॉफ्ट. अक्षय यांच्याकडनं झेल ड्रॉफ्ट. तर मात्र समीकरते 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू असेल उल्हासचा. यावेळेस सेलेसाठी पुढचा चेंडू विजय फटका 6 धावा आणि ते विजय सलामी देताना गोलपन बी संघ. खुर्च्या रिकाम्या करून द्यायच्या आहेत खेळाडूंना.